नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला मथुरेला घेऊन जाणार आहे. मथुरा स्पेशल चटणी आलू आणि मसाला पुरी ही रेसिपी पाहण्यासाठी. चला तर प्रथम आपण या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया. चटणी आलू आणि मसाला पुरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे. इकडे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर उकडलेले 3 बटाटे घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेले आहे, पुदिना घेतलेला आहे, 2 चमचे तूप घेतलेला आहे, 1 चमचा रवा घेतलेला आहे, 1 चमचा बेसन पीठ घेतलेला आहे, त्यानंतर 1 चमचा धणे पावडर, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्धा चमचा बडीशेप, अर्धा चमचा जिरं, आलं घेतलेलं आहे असं तुकडे करून, त्यानंतर आमचूर पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा लाल तिखट मसाला, 1 चमचा, अर्धा चमचा हळद, चिमूटभर साखर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपण आता आलं घालायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे. जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे तेवढं तुम्ही हिरवी मिरचीचा वापर करू शकता. त्यानंतर पुदिना घालायचा आहे, कोथिंबीर घालायची आहे, त्यानंतर याच्यामध्ये साखर घालायची आहे, पाणी घालायचं आहे व मिक्सरला आपण आता ही वाटून घ्यायची आहे. एकदम बारीक पेस्ट करायची आहे. बघू शकता तुम्ही अशी बारीक पेस्ट आहे ती करून घेतलेली आहे मी. आपण आता ही बाजूला ठेवून द्यायची आहे. त्यानंतर आपण आता मसाला पुरीचा डो तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इकडे मी बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये आपण आता गव्हाचं पीठ आहे ते घालायचं आहे. गव्हाचं पीठ इकडे मी चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण रवा घालायचा आहे 1 चमचा, त्यानंतर लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे घाला, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं. त्यानंतर हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे याच्यामध्ये. त्यानंतर आपण आता या पिठामध्ये कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली. त्यानंतर याच्यामध्ये आपण तूप घालायचं आहे व आपण आता हे मिश्रण आहे ते हाताच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे. असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता असं झालं पाहिजे. आपण आता या मिश्रणामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे. असं थोडं थोडं पाणी घालूनच पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही असं चांगलं पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे व आपल्याला या पिठाचा डो तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता असं चांगलं मळून घ्यायचं आहे आणि आपला डो तयार झालेला आहे. आपण आता हा 15 मिनिटं रेस्टसाठी ठेवून द्यायचा आहे. आपली 15 मिनिटं झालेली आहेत. आपण आता हा डो आहे तो परत थोडासा मळून घ्यायचा आहे. त्यानंतर या पिठाचे आपण छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत डोचे. बघू शकता तुम्ही असे गोळे करून घ्यायचे आहेत छोटे छोटे. बघू शकता. त्यानंतर इकडे मी पोलपाट घेतलेला आहे. पोलपाटावर आपण आता हा छोटासा गोळा आहे तो असा ठेवायचा आहे व असं लाटून घ्यायचा आहे. अशी छोटीशी पुरी करून घ्यायची आहे. एकदम पातळ पण नाही आणि जाडी पण नाही. बघू शकता अशी करून घ्यायची आहे. नेहमीप्रमाणे तेल गरम करायला कढईमध्ये मी आधीच ठेवलं होतं. तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. आपण आता या तेलामध्ये मसाला पुरी आहे ती अशा तळून घ्यायच्या आहेत. अशी एक पुरी घालायची आहे व चांगलं मस्तपैकी असं तळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम
मीडियम टू हाय वरच ठेवा. मस्तपैकी अशी आपली पुरी बघू शकता तुम्ही फुगलेली आहे, बघू शकता. आणि आपली मस्तपैकी अशी मसाला पुरी तयार झालेली आहे. आपण आता चटणी आलू बनवायला सुरुवात करायची आहे. आपण आता चटणी आलू बनवायला सुरुवात करायची आहे. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅन मध्ये आपण आता तूप आहे ते घालायचं आहे. इकडे तुपाचाच वापर करा. त्यानंतर याच्यामध्ये आपण जिरं घालायचं आहे, बडीशेप घालायची आहे, लाल सुकी मिरची आहे बिना तिखटवाली ती घालायची आहे. परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं. गॅसची फ्लेम इकडे मंद आचेवरच ठेवा. मंद आचेवरच आपल्याला 1 ते 2 मिनिटं हे चांगलं परतवून घ्यायचं आहे. आपलं परतवून झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये बेसन पीठ आहे ते घालायचं आहे व 1 ते 2 मिनिटं चांगलं बेसन पीठ आहे ते चांगलं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मंद आचेवरच ठेवा. मंद आचेवरच आपल्याला हे मस्तपैकी असं परतवून घ्यायचं आहे. बेसन पिठाचा कलर आहे तो थोडासा असा चेंज झाला पाहिजे. बघू शकता बेसन पिठाचा कलर चेंज झालेला आहे. त्यानंतर आपण मसाले घालायचे आहेत. हळद घालायची आहे, त्यानंतर धणे पावडर घालायची आहे, लाल तिखट मसाला आहे तो घालायचा आहे. व आपण आता हे मसाले आहेत ते परत 1 ते 2 मिनिटं चांगलं मीडियम फ्लेमवर परतवून घेणार आहोत. मसाले चांगले परतवून घ्यायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये आपण आमचूर पावडर आहे ती घालायची आहे व परतवून घ्यायचं आहे चांगलं. मस्तपैकी असा कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही. आपण आता याच्यामध्ये जी चटणी तयार केली होती ती घालायची आहे व मस्तपैकी असं परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं. गॅसची फ्लेम इकडे मंद आचेवरच ठेवा. हे मिश्रण आहे ते थोडंसं असं घट्ट होऊन जाईल, बघू शकता. आपलं मिश्रण आहे ते घट्ट झालेलं आहे. असं हळूहळू घट्ट होत जाईल. गॅसची फ्लेम इकडे मात्र मंद आचेवरच ठेवा. आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व परतून घ्यायचं आहे परत. त्यानंतर या मिश्रणामध्ये आपण पाणी घालायचं आहे. इकडे मी चटणीमध्ये थोडी राहिली होती त्याच्यामध्येच मी पाणी घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच आणि घालायचं आहे हे पाणी व परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही मस्तपैकी ही आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आपण आता ह्याला मस्तपैकी अशी एक उकळी आणू द्यायची आहे. मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे बघू शकता तुम्ही. आपण आता याच्यामध्ये उकडलेला बटाटा आहे तो असा हाताने कुस्करायचा आहे, असा मॅश करून घ्यायचा आहे हाताने व परतवून घ्यायचा आहे. आपण आता हे 5 ते 6 मिनिटं शिजू द्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मंद आचेवरच ठेवा. मंद आचेवरच आपल्याला हे शिजू द्यायचं आहे. बघू शकता मस्तपैकी असा कलर पण आलेला आहे. आणि आपली मथुरा स्पेशल चटणी आलू ही रेसिपी तयार झालेली आहे. आणि आपली मसाला पुरी पण मस्तपैकी असं गरमागरम खायला तयार आहे. बघू शकता तुम्ही एकदम साधी सोपी रेसिपी आहे ही. नक्की तुम्ही रेसिपी करून पहा. आपण आता थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि खायला पण आपली तयार झालेली आहे. आता माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.